ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अध्यात्मापर्यंत न पोहोचण्याचं पहिलं कारण कोणतं असेल तर संशय. जे लोक संशयी आहेत ते कधीच या परमार्थाकडे पोहोचत नाही. त्यांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की संशयापेक्षा मोठे असे दुसरे भयंकर पाप कोणतेच असू शकत नाही. हा संशय त्या जीवाचा त्या माणसाचा नाश करतो. हा संशय म्हणजे एक जणू काही जाळाचा नाश करणारं जाळं, जसं माशाचा नाश करणारं जाळं कोळी टाकतो आणि त्या कोळ्याच्या माशाच्या जाळ्यामध्ये मासे अडकतात आणि मरतात. तसं संशय नावाचं एक जाळं एकदा आपल्या मनावर पडलं की त्यामध्ये आपला नाश झाला म्हणून समजा. कारण मनुष्य जन्म हा मुळी मुक्ती मिळवण्यासाठीच आहे. माझ्या एका गजरामध्ये सांगितले, ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नाही पुन्हा. ओम श्री गुरुदेव म्हणा. हा मनुष्य जन्म ज्यार्थी मिळालेला आहे याचा अर्थच तो परमार्थासाठीच आहे. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा संशय आहे की आपण खरंच परमार्थिक झालं पाहिजे का, त्याने मनातलं काढून टाकलं पाहिजे की हो, आपल्याला परमार्थिक झालंच पाहिजे, आपल्याला अपरमार्थिक राहून चालणार नाही. कारण आपण 84 लक्ष योनीमधले एक वेगळा प्राणी आहोत. आणि म्हणून या प्राण्याला नुसतं जीव नाही म्हणत तर नरदेह असं म्हणतात. नर म्हणजे नर मादी ह्याच्यातला हा शब्द नाही आहे. म्हणजे ज्या देहानं नारायण बनता येतं असा देह, मग तो स्त्रीचा असेल किंवा पुरुषाचाही असेल. फक्त याच जन्मात आपण स्वतःचा अर्थ नीट समजून घेऊ शकतो आणि परमार्थाचे भोगते होऊ शकतो. परमार्थी तो राज्यधारी. समर्थ रामदास स्वामी काय बोलले, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. आज ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या पंक्तीमध्ये तेच सांगतात. ज्या मनुष्याचे ठिकाणी परमार्थिक ज्ञानाची आवड नाही त्याला जगण्याचा अधिकारच काय.